कोल्हापूर शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पडणाऱ्या एका पोलिसानं केवळ कर्तव्यच नाही तर माणुसकीचेही दर्शन घडवत एका नागरिकाला नवजीवन दिलंय। BSNL टॉवर चौकीत अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीची परिस्थिती ओळखून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः गाडी चालवत त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं। त्याच्या या धाडसी आणि संवेदनशील कृतीमुळे एका कुटुंबाचा आधार वाचलाय। पाहूया पोलीस खाकीतल्या या देवदूताची प्रेरणादायी कहाणी। मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमाराला कोल्हापूरच्या BSNL टॉवर चौकात एक 4 चाकी वाहन अचानक थांबलं। वाहनातील चालकाला मोठ्या प्रमाणात घाम येत होता, श्वास घेण्याला त्रास होत होता आणि त्याला नीट बोलताही येत नव्हतं। वाहतूक नियंत्रण करत असलेल्या शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद दत्तात्रय शिंदे यांना त्या व्यक्तीनं हात वारे करून मदतीसाठी बोलवलं। शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। ही व्यक्ती मला फक्त आधार हॉस्पिटलमध्ये घेऊन चला एवढंच बोलू शकत होती। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शरद शिंदे यांनी संबंधित व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज बांधला आणि कोणतीही वेळ न दवडता त्यांची कार स्वतः चालवत आधार हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल केली। वेळेत उपचार मिळाल्यानं त्या व्यक्तीचे प्राण वाचले। उपचारानंतर या व्यक्तीचे नाव सतीश हावळ, राहणार हिंदनगर, ताराबाई पार्क, कोल्हापूर असल्याचं समोर आलं। यावेळी शरद शिंदे यांनी नाकाबंदी ॲपचा वापर करून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला। त्यानंतर वाहनासह सर्व साहित्य नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं। पोलीस म्हणजे केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नसून संकट समयी धावून येणारा आधारवड असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद शिंदे यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कर्तव्य, तत्परता आणि माणुसकीचा सुंदर संगम घडवणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यामुळे एका व्यक्तीला नवजीवन मिळालं। त्यामुळेच कोल्हापूरकर आज म्हणत आहेत, खाकीतला देवदूत शरद शिंदे।